तुमच्या आयुष्यातील किती स्वप्न तुम्ही लोक काय म्हणतील या एका वाक्यामुळे सोडून दिली आहेत? विचार करा. खरंच लोक तुमचं आयुष्य जगतात की तुम्ही? नमस्कार मैत्रिणींनो, मी वैशाली बांते महिला विचार या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्यासोबत असं कधी झालं आहे का? तुम्हाला एखादी गोष्ट किंवा छंद खूप आवडते, उदाहरणार्थ नृत्य करायला, पण मी जर का नृत्य केलं तर लोक मला नावे ठेवतील म्हणून कुणासमोर तुम्ही कधीच आपली कला सादर केली नाही. एकांतात मात्र तुम्ही छान नृत्य करत असता आणि आज त्या क्षेत्रातील यशस्वी व्यक्तीकडे पाहून तुम्हालाही मी का नाही सुरुवात केली अशी खंत वाटत असेल, बरोबर ना? कारण आपण विशेषतः महिला लोकांचा जास्त विचार करतो आणि आपण असं काय करतो याची कारणेही आपण जाणून घेऊया. लहानपणापासून मुलींना जास्त बंधने लादली जातात. इथे नको जाऊ, तिथे नको जाऊ, मोठ्याने हसू नको, बोलू नको, लोक तुझ्याविषयी वाईट विचार करतील, ही भीती मुलींना, महिलांना सुरुवातीपासूनच दाखवली जाते आणि मग आपणही काहीही करण्यापूर्वी समाजाचा विचार करतो. यामुळे काय नुकसान होते तेही आपण जाणून घेऊया. स्वतःला आवड असणाऱ्या क्षेत्रात करिअर करता येत नाही. स्वतःचे निर्णय घेण्याचे धाडस कमी होते, आत्मविश्वास कमी होतो. अनेक स्त्रिया स्वतःच्या स्वप्नासाठी न जगता इतरांना खुश करण्यात आयुष्य घालवितात आणि म्हणून प्रत्येक स्त्रीने स्वतःला एक महत्त्वाचा प्रश्न विचारला पाहिजे. जे लोक आज माझ्याविषयी, माझ्या स्वप्नाविषयी बोलत आहेत ते उद्या अडचणीच्या वेळी माझ्या मदतीला येतील का? याचं उत्तर बहुतेकदा नाही असंच येते. आणि म्हणूनच नेहमी लक्षात ठेवा, लोकांचं काम बोलणं आहे, त्यांना त्यांचं काम करू द्या, पण त्यांच्यासाठी तुम्ही आपल्या स्वप्नांना हरवू नका. तुमचं काम तुमचं स्वप्न पूर्ण करणं आहे. प्रत्येकच निर्णय सर्वांना आवडेल असं नाही, त्यामुळे लोकांच्या आवडीचा, मताचा विचार करणे सोडून द्या. ऐकावे जनाचे, करावे मनाचे. स्वतःच्या आनंदासाठी जगणं म्हणजे स्वार्थीपणा नाही. म्हणून माझ्या मैत्रिणींना इतकंच सांगेन, लोकांचं बोलणं कधीच थांबत नाही, तसंच आपणही आपले स्वप्न थांबवू नये. आपलं आयुष्य हे आपलं आहे, ते दुसऱ्यांचं नाही. लोक 2 दिवस बोलतात, पण त्याची भीती अनेक स्त्रियांचे संपूर्ण आयुष्य थांबवते. तुम्हाला जर मनातून वाटत असेल की माझ्या स्वप्नांना पूर्ण करण्याची ताकद, क्षमता माझ्यात आहे, तर मग द्या स्वतःला झोकून. नावं ठेवणाऱ्या समाजाला तुमच्यासाठी टाळ्या वाजवायला वेळ लागणार नाही, बरोबर ना? तुम्ही कधी लोक काय म्हणतील या भीतीमुळे तुमचं एखादं स्वप्न किंवा निर्णय बदलला आहे का? तुमचं उत्तर कमेंट्समध्ये नक्की सांगा. जर हा व्हिडिओ तुम्हाला मनापासून आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. तुमचं एक लाईक हा व्हिडिओ अधिक लोकांपर्यंत पोहोचवू शकतो आणि महिलांच्या आयुष्याशी जोडलेल्या अशाच विचारांसाठी, कविता व प्रेरणादायी व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनही दाबा. तोपर्यंत बोलूया असं काही की तुम्हाला वाटेल माझ्याच मनातलं सारं काही. धन्यवाद.